दिनांक 12 मे 2024 रोजी सायंकाळी 6:45 वाजताच्या सुमारास रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत हंडेवाडी सय्यदनगर रोडच्या बाजूला हंडेवाडी या ठिकाणी अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला होता। त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन इथे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 202/2024 CRPC 147 प्रमाणे दाखल करण्यात आलाय। त्यावरून वैद्यकीय अधिकारी ससून हॉस्पिटल पुणे यांनी दिनांक 13 मे 2024 रोजी पोस्टमॉर्टम केले असता त्यात मयत इसमास कोणत्या तरी हत्याराने डोक्यात व शरीरास मारहाण झाल्याने त्यास मरण आल्याचे निष्पन्न झाले। दाखल गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कवळे, पोलीस उपनिरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचं नियोजन केले। मयताची ओळख पटवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून घटनास्थळाच्या जवळील भाग हंडेवाडी, सातवनगर, सय्यदनगर, उंडरी, कडनगर अशा भागात फिरून माहिती घेत असताना मयत इसम हा अमृतसरी तडका कडनगर इथे हेल्पर म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झाले। त्या आधारे मयत इसमाचं नाव राजेंद्र रामभाऊ शेजूळ, वय वर्ष 35, राहणार कडवस्ती, कोंडवा, पुणे असं असल्याचं निष्पन्न झाले। त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मयत इसमाची पत्नी भाग्यश्री राजेंद्र शेजूळ, राहणार कडनगर चौक, कोंडवा, पुणे, मूळगाव, बुलढाणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 794/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मयत राजेंद्र रामभाऊ शेजूळ याच्या ताब्यात त्याच्याबाबत नातेवाईकांकडून माहिती घेतली असता मयतास दारूचे व्यसन असल्याबाबत माहिती मिळाली। तसेच गुन्ह्याचे घटनास्थळ परिसर मोकळ्या जागी दारू पिण्यासाठी दारुडे लोक बसत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून वॉन्टेड आरोपीचा शोध तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे व तपास पथकातील अंमलदार हे घेत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घटनास्थळ परिसरात उमाकांत इन्क्लेव्ह सिम्प्लिसिटी समोर हंडेवाडी सय्यदनगर रोड या ठिकाणी पीओपीचे काम करणारा इसम राजेश सोनकर व याचे व मयत इसमाबरोबर दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून राजेश सोनकर याचा कात्रज परिसरात शोध घेताना तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारले असता राजेश सीताराम सोनकर, वय वर्ष 25, धंदा मजुरी, राहणार माऊली नगर, कात्रज, पुणे, मूळ गाव मथुरा विलासपूर, पोलीस ठाणे गौरा चौराह, जिल्हा बलरामपूर, उत्तर प्रदेश असे सांगितले। राजेश सोनकर याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता दिनांक 11 मे 2024 रोजी दुपारी 11 वाजताच्या सुमारास मयत राजू याच्यासोबत दारू पित असताना राजू याने 100 रुपये मागितल्याच्या कारणावरून राजेश सोनकर याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याने रागाच्या भरात मयत राजू यास लाकडी बांबूने व डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सांगितले। सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त, प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुन्हे, उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोनपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दनके, चंद्रकांत रेजितवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने करून प्रशासनीय कामगिरी केली आहे।